त्र्यंबकेश्वराच्या तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचणारे, गोरगरिबांच्या हक्कांसाठी नेहमी सज्ज राहणारे आणि अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देणारे, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे समाजसेवक श्री सुरेश तात्या गंगापुत्र यांचे नाव सध्या नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत चर्चेत आहे. जनतेचा नेता आणि हक्कासाठी लढणारा सैनिक अशी त्यांची ओळख स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यात सक्रिय भूमिका बजावताना त्यांनी अनेक गरजूंना मदत केली असून गावातील मूलभूत सुविधांसाठी त्यांनी नेहमीच प्रशासनाचे लक्ष वेधले. नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्यांसाठी वेळप्रसंगी रात्रंदिवस हजर राहण्याची त्यांची कार्यशैली जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारी ठरली. त्र्यंबकेश्वर शहराचा विकास अनेक वर्षांपासून रखडत असल्याची भावना नागरिकांत असून आता बदल हवा, विकास हवा या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी श्री सुरेश तात्या गंगापुत्र नगराध्यक्ष पदाचे मजबूत दावेदार म्हणून पुढे येत आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, रोजगार निर्मिती, पर्यटन वाढ, धार्मिक स्थळांची सोय आणि मूलभूत नागरी सुविधा या क्षेत्रात मोठे बदल घडवण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. त्र्यंबकेश्वर शहरातील मोठा वर्ग त्यांच्या समर्थनार्थ एकत्रित येत असून तळागाळापर्यंत पोहोचणारी नेतृत्व शैली, गोरगरिबांसाठी झटणारा स्वभाव, त्र्यंबकेश्वराच्या सर्वांगीण विकासासाठी बांधिलकी या आधारावर नगराध्यक्ष म्हणून तात्यांचाच नंबर अशी जनतेत भावना व्यक्त होत आहे. आपल्या नगरीचा विकास करायचा असेल, नागरिकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर तात्यांसारखा नेता हवा अशी ग्रामस्थांकडून मागणी व्यक्त होत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून श्री सुरेश तात्या गंगापुत्र यांना नगराध्यक्षपदी निवडून द्यावे व त्र्यंबकेश्वरचा विकास पुढे न्यावा असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.